नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली पाणी पुरवठा योजनेची पाहणी। पाणी पुरवठा योजनेची प्रलंबित कामे विहित कालमर्यादेमध्ये पूर्ण करा, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश। तर प्रभाग रचना 4 सप्टेंबर पर्यंत होणार प्रसिद्ध, आयोगाकडून वेळापत्रक जारी। प्रभाग रचना ते प्रसिद्धीसाठी कालावधी 3 महिन्यांचा। आता बघूया सविस्तर बातम्या। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज जायकवाडी धरणातील जॅकवेल पासून तर नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। पाणी पुरवठा योजनेतील जॅकवेल, अप्रोच ब्रिज, फिल्टर प्लांट आदींसह सुरू असलेल्या कामाची पाहणी करून प्रत्येक कामाला काम पूर्ण करण्याबाबत विहित कालावधीमध्ये निश्चित करण्यात आला आहे। विहित कालावधीत कामे पूर्ण करा असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले आहेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार कंपनी आणि पालिकेच्या संबंधित यंत्रणेने आपसात समन्वय ठेवत विहित कालमर्यादेमध्ये काम पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावं। महापालिका व कंपनीतर्फे करण्यात येणारी उपाययोजना याबाबत त्यांनी माहिती घेतली। विहित कालमर्यादेमध्ये काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवणं, 24 ठिकाणच्या जोडण्या पूर्ण करणं, 30 टाक्यांचं बांधकाम आणि वितरण व्यवस्था जोडणीचं काम मागे पडलंय, ते काम कंत्राटदाराने पूर्ण करण्याबाबत विभागीय आयुक्त पापळकर यांनी सूचना दिल्या। जायकवाडी धरण क्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचे काम, फारोळा येथील 26 दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील 392 दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून अडचणीही जाणून घेतल्या। पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासनासह आयुक्त देविदास टेकाळे, मजिप्रचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार देशमुख यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते। शहरातील गोपाल टी हाऊस ते उस्मानपुरा दरम्यानच्या रस्त्याचं काम पूर्ण न होताच त्या रस्त्याचं उद्घाटन आमदारांनी केलं असून रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुंबलेल्या पाण्यामध्ये बसून आंदोलन केलंय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे। हा जो रस्ता आहे गोपाल टी ते पीर बाजार 2,86,00,000चा रस्ता आहे हा, आणि हा रस्ता सुरू होताच त्याला तडे गेलेले आहे। आणि जो रस्त्याला साईडमध्ये जे इंटरनल रस्ते आहे जे गल्लीला जाणार आहे त्यांनी ते रस्ते केलेले नाही आहे। त्यांनी मनपा अधिकारी धरून कोणाला आणखी धरून पैसे वाटप करून हे रस्त्याचं काम पूर्ण बोगस काम आहे, पूर्ण बोगस काम आहे। हा रस्ता व्हायच्या अगोदरच आमदार साहेबांनी याचं उद्घाटन केलेलं आहे आणि नंतर त्यांचं आता याच्यावर लक्षही नाही आहे। वारंवार मनपाचे इंजिनियर, डेप्टी सगळ्याला आम्ही वारंवार कॉल करतो, पत्रव्यवहार करतो, तरीही कोणी लक्ष देत नाही आहे। इथं समोर तुम्ही बघताय आजूबाजूला पूर्ण दुकान आहे, कॉलेजेस आहे, इथं डेनीज आहे, भरपूर लोक खाली पडत आहे। याचे जिम्मेदार कोण? या बोगस कामाचं एजी कन्स्ट्रक्शनचं काम आहे, 2,86,00,000चं काम। आणि तुम्ही जर बघितलं हा कॉर्नर जसा आहे तसं जेवढे इंटरनल पीर बाजारपासून तिथपर्यंत त्यांनी ते केलेलेच नाही, आणि ज्या कामाची क्वांटिटी पण पूर्ण झालेली नाही। मी तुम्हाला फोटो पण दाखवतो, पुरं कामाला तडे गेलेले। वेळ अशी आली की हा एक पूर्ण रस्त्याचं काम निकृष्टताचं काम आहे, इथे काही प्रॉपर झालेलं नाही आहे। आणि जे पाण्याचं ड्रेनेज आहे ते सुद्धा काम झाले नाही। काही काठीमध्ये आमदार साहेबांनी पटापट काम केलं, पण जे ड्रेनेजची व्यवस्था ती होत झाली नाही। इथे दरवेळेस पाणी साचते, ते थोडा पाऊस आला की पाणी साचतं। आता इथं हा रस्ता खूप महत्त्वाचा रस्ता आहे। इथून बाजूला कॉलेज आहे, कॉलेजचे विद्यार्थी येतात जातात। आता शाळा चालू होते, शाळेचे विद्यार्थी येथे जातील, आता रोज पडायला लागले। काही जे असतात त्यांना हे नाही, काल आज सकाळपासून मुलं पडायला लागले, विद्यार्थी पण येतात, त्यांचं नुकसान आहे। हा रस्ता महत्त्वाचा, इथून सगळे लोक जातात, कारण की ते महिला जातात, पुरुष जातात, याचे सिनियर सिटीजन जातात। कोणत्या आमदारांनी संजय शिरसाट ते स्वतः इन्फ्रास्ट्रक्चर मॅन समजतात, एकदम म्हणजे विकास पुरुष मानतात, पण विकास काय गल्लीवरले विकास त्यांनी केला नाही। रस्ते बांधले म्हणजे बाहेरचे रस्ते बांधले म्हणजे विकास होत नाही।
इथे जे फ्लोर ब्लॉक बसले नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था तर झाली नाही आणि रस्त्याचं काम प्रॉपर झालेलं नाही आहे. त्यांनी घायकडून काम केलं आणि का त्यांना अधिकाऱ्यांनी तरी मॅनेज केलं, तर त्यामुळे आम्हाला इथे सामान्य नागरिकांना ते रोज त्रास सहन करावा लागतो. इथे रोज मुलं पडतात, इथं जायला रस्ता इथं होत नाहीये, अजूनही पाणी खूप थांबतं. ड्रेनेजचे कामे झाले नाही प्रॉपर, रस्ता बांधला त्यांनी. खुलताबाद शहरातील साळी समाजाच्या खाजगी जागेवरती नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक सामाजिक सभागृहाचं अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आलं असून याच्या विरोधामध्ये साळी समाजातर्फे शुक्रवारी रोजी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आलंय. सदर बांधकाम तात्काळ रद्द करण्यात यावं या संदर्भात व दोषींवरती कारवाई करण्याची मागणी या संदर्भात करण्यात आली आहे. हा महत्त्वाचा विषय असा आहे सर की आमच्या साळीवाडा प्रभाग क्रमांक वार्ड क्रमांक 1 मध्ये मालमत्ता क्रमांक 95 आहे. ती आमच्या साळी समाजाच्या पंचाची मालकीची आहे. तथापि नगर परिषद प्रशासनाने त्याच्यावर 50 लाख रुपये किमतीचं एक सभामंडपाचं काम मंजूर करून घेतलं. त्यात आमच्या समाजाची कोणतीही हरकत घेतलेली नाही, आम्ही कोणती ना हरकत दिलेली नाही. त्यामुळे आमचा आजचा विषय असा होता की आमच्या जागेवर न विचारता आम्हाला कोणती समाजाची परवानगी न घेता सर्व कागदपत्रे मालकी हक्काची आमच्याकडे असल्यावर सुद्धा आम्हाला न विचारता मंजुरी आणण्यात आली. एक तर ती रद्द करण्यात यावी, अथवा जर करायचंच असेल काम तर आम्ही ज्या पत्रात अटी दिलेल्या आहेत की ती पुढे भविष्यात वास्तू झाल्यानंतर ती आमच्या समाजाच्या नावावर करण्यात यावी. तिथे आम्ही जिवेश्वर मंदिर आम्ही बांधकामात प्रस्तावित आहे, ते करण्याची मंजुरी देण्यात यावी आणि आम्हाला जिवेश्वर मंदिर सभागृह या नावाने ते वास्तू तयार करून आमच्या ताब्यात देण्यात यावी, PR काढणं. खुलताबादला आमच्या समाजाची इथे जी जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण करून काही इतर समाज बांधवांनी त्याच्यावर काही बांधकाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला खरं तर आमची हरकत आहे. आणि आमचे जिवेश्वर भवन तिथे निर्माण करण्याचा आमचा मानस आहे, सभागृह करायचं आहे, त्याचप्रमाणे आम्हाला जिवेश्वर भगवान यांचं मंदिर देखील करायचं आहे. परंतु तिथे इतर समाजाने जे काही बांधकाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे आणि ते नोंदवण्यासाठी आज आम्ही सकाळी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो. त्याचप्रमाणे इथे साहेबांनाही तहसीलदार ऑफिसमध्ये भेटलो. आता काही वेळामध्ये पुढे CEO साहेबांना जाऊन भेटणार आहे आणि आम्ही जे काही अहिंसावादी मार्ग आहेत त्या पद्धतीने आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकार दरबारी आमचं नक्कीच म्हणणं मांडलं गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे. रोहियो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी इतर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन ह्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं राहून गेलं होतं. मुद्दाम दर्शनासाठी आलो असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिल्या आहेत. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिरास राज्याचे रोहियो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रदीप जयस्वाल हे होते. यावेळी मंत्री महोदय गोगावले यांनी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरास मनोभावे पूजा करून दर्शन घेतलं. यावेळी रवी पुराणिक यांनी पौराहित्य केलं. यानंतर मंत्री गोगावले व आमदार जयस्वाल यांचा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष योगेश टोपरे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सुनील शुक्ला हे होते. तसेच खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी मंत्री भरत गोगावले व आमदार प्रदीप जयस्वाल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी अभिजित गायकवाड, विस्तार अधिकारी दिलीप बागुल यांच्यासह आदी उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. 12 ज्योतिर्लिंगांपैकी कृष्णेश्वराचं आता दर्शन मी माझे सहकारी जयस्वाल साहेब, आमचे मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष, आमचे व्हिडिओ, आमचे सर्व अधिकारी वर्ग आज या ठिकाणी संभाजीनगरला आम्ही आलो होतो. तर तिथून बोललो चला योगायोग आहे समृद्धी महामार्गाने जाण्याचा, तर थोडे 5-10 किलोमीटर पुढे येऊन महादेवाचं दर्शन करूया. आणि ते दर्शन झालं, समाधान वाटलं की गाभाऱ्यामध्ये जाऊन पिंडीला हात लावून बेल फुलं वाहून पाणी वाहून आज आम्हाला समाधान वाटलं की 12 ज्योतिर्लिंगांपैकी काही ज्योतिर्लिंगांना आम्ही भेट दिली होती, पण ह्या ज्योतिर्लिंगाला आमचं येणं झालं नव्हतं, ते आज योगायोगाने झालं. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत
प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. 13 जून रोजी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात उस्मानपुरा पोलीस ठाणे येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिक हे मोठ्या संख्येने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात जमा होत इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेमध्ये हरिजन शब्दाचा उल्लेख केल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इम्तियाज जलील जे जातीवादी मानसिकतेचे माजी खासदार आहेत, त्यांनी जे आमच्या समाजाबद्दल हरिजन शब्द म्हणजे आकसानं दोषापोटी वापरला, याचं कारण असं आहे की त्यांना या विधानसभेच्या इलेक्शनला बौद्ध समाजाने पूर्णपणे नाकारलं. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये आमच्या समाजाबद्दल एक द्वेष निर्माण झालेला आहे आणि आमच्या समाजाचा एखादा नेता पुढारी असला तर त्याच्या विरोधामध्ये त्या माणसाला एक जातीय भावनेतून कसं बदनाम करायचं
आणि त्याची राजकीय कारकिर्दी संपुष्टात आणायची हा त्याचा मानस आहे. पण इम्तियाज जलील सारख्या माणसांनी त्याच्या खासदारकीच्या कार्यकाळात जेवढे दलित वस्तीचे निधी आहे तो सर्व निधी त्यानं पूर्ण मुस्लिम वस्त्यामध्ये वापरला आणि दलित वस्तीमध्ये एकही काम न करता त्याने दलित समाजाचा निधी पळवला. आणि म्हणजे त्याची भावना जातीवादीच आहे. त्याने समजा दुबईत किंवा त्यानं भरपूर काही संपत्ती कमवलेली आहे. त्याच्या विरोधात आम्ही आता ईडी CBIची चौकशी करा म्हणून अशी मागणी करणार आहोत. सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने इम्तियाज जलीलच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात आंदोलन पेटणार आहे. हा जो भाडखाऊ इम्तियाज जलीलचे शब्द वापरतोय तर याचं करायचं काय? आणि जे लेडीजचं पण नाव घेतोय तो त्याच्यामध्ये वहिनी साहेबाचं नाव घेतोय, तर हे त्याची चूक आहे का नाही? त्याच्या बायकोचं आमचे जे लेडीज जेंट्स आहे ते नाव घेऊ शकतील का? का तो वहिनी साहेब म्हणून नाव घेतोय? काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की असं सरकारने घ्यावा की त्याचा कायदेशीर त्याच्यावर कारवाई करावा. आणि हे जे भाडे लोक घेतात नाव असे जातीवाद करतात, यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय आणि दलित समाजाचा अपमानित करतोय, याचं करायचं काय? पुन्हा एकदा एका उंदरामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील नवीन फारोळा पंपगृहामधील इनकमरमध्ये पहाटे उंदीर शिरल्याने स्पार्क होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. पंपगृहाला वीज पुरवठा करणाऱ्या MSEBची केबल जळाल्याने शहराचा पाणी पुरवठा तब्बल 8 तास बंद होता. परिणामी पाण्याचे टप्पे सुमारे 8 तासांनी पुढे ढकलले गेले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील नवीन फारोळा पंपगृहामधील इनकमरमध्ये पहाटे 4:30 वाजता उंदीर शिरल्याने स्पार्क होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. MSEBची केबल जळाल्याने शहराचा पाणी पुरवठा तब्बल 8 तास बंद होता. परिणामी पाण्याचे टप्पे 8 तासांनी पुढे ढकलले गेले. मागील महिन्यात कोलमडलेलं शहराच्या पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक आता कुठे पूर्ववत होत असताना पाण्याची ओरड कमी होते. मनपाच्या पाणी पुरवठा विभाग जलवाहिन्या फुटू नये यासाठी दक्षता घेत आहे. जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांवरती ताण वाढणार नाही यासाठी प्रेशरही नियंत्रित ठेवण्यावरती भर दिला जातोय. एकीकडे पाणी पुरवठा सुरळीत होत असताना एका उंदरामुळे वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठ्यावरती परिणाम होण्याची ही 5वी घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे 4:30 नवीन फारोळा पंपगृहामधील इनकमरमध्ये 4:30 वाजता उंदीर शिरल्याने स्पार्क होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे फारोळा ते नक्षत्रवाडीतील MSEBR पर्यंतचा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला मिळणारे पाणी बंद झालं होतं. या घटनेची माहिती MSEBच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेतलं. युद्ध पातळीवरती काम करून सुमारे 8 तासात दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फारोळा येथील एक पंप सुरू करण्यात आला. नक्षत्रवाडीतील MSEBR पर्यंतचं पाणी आल्यानंतर सुमारे पाऊण तासांनी उर्वरित पंप सुरू करण्यात आले. परिणामी तब्बल 8 तास पाणी पुरवठ्यात खंड पडला होता. महापालिका निवडणुकीसाठी 4 सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने काढले. या आदेशात कृती कार्यक्रमही ठरवून दिला होता. गुरुवारी प्रभाग रचना तयार करण्याचं वेळापत्रक नगर विकास विभागाने सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पाठवलंय. 11 जून ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रभाग रचनेची पूर्ण तयारी करून प्रसिद्ध करण्यासाठी एकूण 90 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय. या आदेशानुसार 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटांची मांडणी व प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येईल. 17 आणि 18 जून रोजी जनगणनेची माहिती तपासण्यात येईल. 19 ते 23 जून दरम्यान स्थळ पाहणी करून 24 ते 30 जून दरम्यान गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येतील. 1 ते 3 जुलै दरम्यान नकाशावरती निश्चित केलेल्या प्रभाग हद्दीत जागेवरती जाऊन तपासण्याचे निर्देश देण्यात आले. 4 ते 7 जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावरती प्रभाग रचना समिती स्वाक्षऱ्या करतील. 8 ते 10 जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येईल. त्यास राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल. 22 जुलै ते 31 जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावरती हरकती सूचना मागवण्यात येतील. 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान हरकती सूचनांवरती शासन नियुक्त अधिकाऱ्यांकडून सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर हरकती सुनावणींवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्याने संमती दिलेल्या प्रभाग रचना 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान राज्य निवडणूक आयोगाला मान्यतेसाठी पाठवण्यात येईल. राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देऊन ती पुन्हा संबंधित महापालिका आयुक्तांकडे पाठवतील.
29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम करून मनपा आयुक्तांना पाठवलेल्या प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध मनपा आयुक्त करतील. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली पाणी पुरवठा योजनेची पाहणी. पाणी पुरवठा योजनेची प्रलंबित कामे विहित कालमर्यादेमध्ये पूर्ण करा, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश. तर प्रभाग रचना 4 सप्टेंबर पर्यंत होणार प्रसिद्ध, आयोगाकडून वेळापत्रक जारी. प्रभाग रचना ते प्रसिद्धीसाठी कालावधी 3 महिन्यांचा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.